तर आज मी बनवणार आहे भोपळ्याचे घारगे. तर चला पाहूया कशी आहे रेसिपी. तर सर्वप्रथम आपण हा भोपळा साफ करून घेणार आहोत, म्हणजेच त्याच्या बिया वगैरे काढून घेऊ आणि त्याची स्किन काढू, म्हणजेच त्याचा साल काढून घेऊ आणि मस्तपैकी त्याचे काप करूया. तर मस्त असं साफ करून घेते मी पटापट. तर छान असे काप केलेले आहेत. आता हे काप आपण स्टीम करून घेऊया, भोपळा थोडा नरम होईपर्यंत. मस्त आता बघूया स्टीम झाले आहे का, शिजला आहे का भोपळा. तर मस्त असं शिजला आहे. आता याचा आपण पुढची प्रोसेस करूया, चला. तर आज मी बनवणार आहे भोपळ्याचे घारगे, म्हणजेच स्टीम केलेला भोपळा आहे, पंपकिन. इथे आहे आपला तांदळाचं पीठ, गव्हाचे पीठ, गूळ आणि हा रवा आणि थोडासा चवीनुसार मीठ. तर चला सुरू करूया. तर मस्त असा आपला बॅटर तयार झालेला आहे, म्हणजेच गूळ आणि पंपकिन जो आपण स्टीम केलेला तो मस्त असा म्हणजेच मिक्स करून घेतलेला आहे. मस्त असा बघा मिक्स केलेला आहे भोपळा आणि गूळ. तर चला तर आता आपण याच्यात मध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये गव्हाचे पीठ, थोडा तांदळाचा पीठ आणि सुजी म्हणजे रवा. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याचा डो बनवूया. तर बघू शकता थोडा असा पतला झालेला आहे आपला बॅटर. त्याच्यामुळे मी आता थोडासा दोन्ही प्रकारचा पीठ ॲड करते परत, कारण की हा सर्व सामग्री मी अंदाजे घेतलेली आहे. थोडासा तांदळाचा पीठ, थोडासा गव्हाचा पीठ आणि थोडी सुजी. आपला पूर्ण हा डो झाला पाहिजे, जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे. मी याच्यामध्ये एक्स्ट्रा हा पण ॲड करते, थोडी वेलची पूड. थोडी मी वेलची पूड सुद्धा टाकत आहे याच्यामध्ये, जेणेकरून स्वाद मस्त फ्रेग्रन्स येईल, वास मस्त येईल. आणि आता मिक्स करूया. तर छान असा आपला डो तयार झालेला आहे. तर आता याच्या मस्तपैकी पुऱ्या लाटूया. तर छान प्रकारे आपला डो तयार झालेला आहे. आता याची आपण लाटूया पुरी, तुम्हाला आवडेल त्या साईजनुसार.
आपण चिपकली. गोल काढली. तर पाहू शकता छान असे आपले भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. तर चला करूया टेस्ट. तर पाहू शकता छान असे झालेले आहेत आपल्या पुऱ्या. तर चला टेस्ट करून बघूया. तुम्ही याला टेस्ट करू शकता श्रीखंडने सुद्धा. श्रीखंड आणि पहिलं मी असं प्रथम खाऊन बघते कसे लागते. पहिल्यांदाच खाते आणि खूप छान लागते. आता खाऊया आपण श्रीखंडने. जम्मा लागते. एकदम एक नंबर. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही खाले का पहिला सुद्धा का पहिल्यांदाच बनवणार. आणि खूप भारी लागतं टेस्टी एकदम.